तालुका मागा आणि हे आज पेडणे तालुका हे गोंयच्या सगळ्या तालुक्यांक नंबर एक हाजेर फुडें सरकता आसा. एअरपोर्ट जालो, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जालें. गोंय सरकारान केंद्र सरकाराचे प्रयत्न त्यावेळेस पूल जावन आशिल्ले, आतां सगळे तरेचे पूल जाले आणि म्हणून पेडणे तालुका हो नंबर 1 वचलो हाजी म्हाका दुबाव दिसना. आणि यश शुटींग अकादेमी तातूंत आनी त्या बद्दल आता तुम्ही गोवा रायफल आमचे मोटिवेशन आफ्टर अकादेमी आपल्या शूटिंग एसोसिएशनाचे जनरल सेक्रेटरी आणि सगळ्यांना मिळून हे करून म्हणजे शूटिंगाच्या हातूंतल्यान कशी वाड शूटिंग खंयचे कितल्या पद्दतीन वयर व्हरप लोकांक ह्या हातूंत भरती जावपाक आनी हे प्रयत्न आमचे चालू आसा. कोणकोटी जेन्ना होस्ट करता कित्याक गोवा फर्स्ट टायम होस्ट करता आतां 12th एडिशन. सो बाकीचे हेज्या पयलीं 11 एडिशन जाला. ऑलमोस्ट 1000 ते 1500 ते 1600 पार्टिसिपेंट्स आसता. बट फर्स्ट टायम बिकॉज गोवा एज आमी हे जाणात फर्स्ट डे आमी दोन बिकॉज अनएक्सपेक्टेड बिकॉज तेज ऑलरेडी बाकी झोनल चल्ला आमची बाकी इंटरनॅशनल चल्ला तरी 2000 पार्टिसिपेंट्स आमकां म्हणजे लागू जाले. हातूंतले गोव्यातले कितले जाण आसात? गोव्यातले म्हणजे टोटल क्वॉलिफाईंग म्हणजे नॅशनलाक वचपी क्वॉलिफाईंग ते 7 जाण आसात टोटल. आउट ऑफ दॅट 5 जाणांची मॅच जाली, 4 जाण ऑलरेडी क्वॉलिफाय जाले आणि 2 जे आसा पिस्तलाक आसा ते आयज केले. रिस्पॉन्स तांचो बरो आसा गोवा? येस, म्हणजे म्हाजो रिजल्ट जो आसा एक्सलंट आसा. ऑलमोस्ट म्हणटा 95% आमचे क्वॉलिफाय जाले. फक्त 0.2 उरला. अशें कितें जालां की आमचे गोंयचे चड पार्टिसिपंट नासता हे हाका? ना पळय आतां करपाक म्हणूं शकता की आमी ना कंपेर टू आमी अदर स्टेट करचे न्हू आमचें पार्टिसिपेशन ना. कंपेर टू बिफोर इयर पळयची म्हणजे 2 वर्सां 3 वर्सां पयलीं म्हणजे गोंयांत शुटिंगेंतल्यान तुमी जाण आसतले एकटोच आसतालो 2 जाण आसतलो. पूण फर्स्ट टायम आमचे म्हाका दिसता टोटल हांगा रायफल पिस्तलाक 8 जाणां एन इवन फर्स्ट टायम आतां वेस्ट झोन शॉर्टगन चल्ला भोपाळ थंय सुद्दां आमचे 3 जाणां ते सुद्दां ऑलरेडी भितरले 2 जाण क्वॉलिफाय जाले. सो भले वी आर कंपेरेटिवली बाकी स्टेटी पेक्षा खूब कमी आहा पण वाडटा. पण हांव कितें म्हणटा अजून वाडोवंक जाय. जशी गोवा आसा सो गोवा फायनान्शियली स्टेबल आसा सगळे जाण आसा गोवा जशे गोंयकार आहात वाडूंक जाय आनी वाडटात. यश लास्ट कितली तरी वर्षां गोंयचें नांव तुमी वयर काडलें आनी हाच्या खातीर गोंय खातीर तुमी कितें करूंक शकता किंवा गोंयचे भुरगे फुडें येवच्या खातीर तुमी कितें करतले? गोंयचे पळय आमी कितें ही एकेडमी आसा ही एक इंटरनॅशनल लेवलाची एकेडमी आनी आमी इतको अश्युरन्स केला. हांव म्हाज्या हितून गॅरंटी सांगता की आख्ख्या इंडियान तुमी खंय वचा म्हणजे आमी जितकी नॉमिनल फी शुटिंगाची जितकी आमी लोकांक हे दिता ट्रेनींग जावं तांकां वेपनां दिता ही रेंज दिता फॅसिलिटी दिता इंडियेन खंयसरूय आमच्या पेक्षा जर 1 रुपया सुद्दां चड कोणाचो आमी सांगता आमी सगळ्यांक नॉमिनल आनी बेसीक फी दिता आनी सगळ्यांक मोस्ट म्हणजे आमच्या कडल्यान जितको जाता तितको दिता आनी हे स्पेशली फॉर आमच्या गोंयकारांक म्हणजे सगळ्यांक. आमकां एक इच्छा आसा की म्हणजे पयलो हांव एकटो वयतालो आनी मॅडम एकटी वयताली सगळे कडेन आमकां एक इच्छा की गोंयच्यानी 50 जाण 60 जाण समजा गोंयांत आनीकूय नॅशनल मेडलां लावंक जाय टीम मेडलां लागूंक जाय. ही आमची एक ड्रीम ह्यो शूटिंग एकेडमीची म्हणूं शकता तुमी. इव्हेंट ह्यो स्टार्ट जाला 17 तारीखच्यान आनी अप टील 22 तारीख मेरेन. टोटल 2000+ प्लेयर येयला ऑल ओवर फ्रॉम वेस्ट म्हणजे गुजरात महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली MP आनी दमन एरिया. ऑलरेडी आमचे 2 इव्हेंट सारके स्मूथली जाले 50 मीटर आनी 25 मीटर जाले. आतां फक्त 10 मीटर पिस्तल आहा ते उरला. रायफल इव्हेंट हे सगळे आमचे मेजर जाले सगळे प्रायज डिस्ट्रिब्युशनूय जाली. आतां फक्त पिस्तल इव्हेंट उरला आनी तेजी प्रायज डिस्ट्रिब्युशन आसतलें 22 तारखेक सांजचे. परफॉर्मन्स कशें कितें दिसलें? परफॉर्मन्स
आयज एअर रायफल जे आसा पळय ही मॅच कशी प्री नॅशनल म्हणजे क्वॉलिफाय जाले हेज्या पयलीं ती नॅशनलाक वयता. एअर रायफलाचो एक्सलंट परफॉर्मन्स आसा. म्हाका दिसता ऑलमोस्ट 79-80% क्वॉलिफाय आसा. प्रोन आनी फ्री पिस्टलाचो 70 to 90% क्वॉलिफिकेशन आसा. 25 मीटर पिस्तल जे आसा तितूनय तसोच आसा. आनी 10 मीटर एअर पिस्तल आसा तेजो आयज म्हणजे फाल्यां सांजचो मेरेन सगळें कळटलें. पण ओवरऑल आतां मेरेन 8 डिटेली जाल्ले आसा. तितून ऑलमोस्ट 70 to 75% क्वॉलिफायड आसा. 75%. मॅम जे पार्टिसिपेंट आसात तांचो तुमकां रिस्पॉन्स कशें कितें आसा? तुमी